हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मागच्या काही दिवसापासून आपण छोट्या छोट्या व्हिडिओमार्फत तुम्हाला व्हॅल्यू एडिशन म्हणा किंवा एक डायरेक्शन, एक्झामची डिमांड, अशा काही गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. जनरली आपण लेक्चर्स घेतो, कंटेंटचे घेतो, एखादी कन्सेप्ट, एखादा फॅक्ट्स किंवा त्याच्याही व्यतिरिक्त काही करंटचा अँगल असेल, अशा स्वरूपातील भरपूर आपण यूट्यूबला लेक्चर्स घेतलेले आहेत किंवा बॅचमध्ये पण तेच करतो. पण आता याच्या पलीकडं अजून एक काही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला लवकर लक्षात येणं गरजेची आहे. नाहीतर होतं काय की आपण खूप वर्ष, खूप महिने एका विषयाचा अभ्यास करतो, एका परीक्षेत तयारी करतो आणि नंतर लक्षात येतं की अशा पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे होता, जेणेकरून की परीक्षेत रिटर्न मिळेल. पण ते उशिरा कळाल्यामुळं मग वर्ष निघून जातात. तर तसं होऊ नये यासाठी हा माझा अट्टहास आहे आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. बाकी तुम्हाला आता आत्मनिर्भर बॅचबद्दल भरपूर ऐकलं असेल, त्याच्यामागचा उद्देश कळाला असेल की मी त्या बॅचचं नाव तसं का ठेवलं. त्याच आत्मनिर्भर बॅचचा आजचा पुढचा पॉईंट आहे. ह्याच्या आधी आपण कन्सेप्टचं इम्पॉर्टन्स बघितलं. कन्सेप्टमध्येही फक्त समजून न घेता त्याचं ॲप्लिकेशन, त्याचं इंटरलिंकिंग याच्याबद्दलही बघितलं. आता असं नको व्हायला की फक्त आपण कन्सेप्टवरच फोकस करतो का, डेप्थ ह्याच्यावरच काम करतो का. त्याच्याही पलीकडं आयोगाची अशी डिमांड आहे की एकदम इझी बेसिक इन्फॉर्मेशन, बेसिक फॅक्ट्स हे पण तुम्हाला गरजेचे आहेत, हे मला सांगायचं आहे. मग परत तोच मुद्दा येतो की राज्यसेवा प्री असेल आणि कंबाईन प्री आणि मेन्स असेल, ह्या दोन्ही एक्झामसाठी लिटरली तुम्हाला असं वाटणार नाही की या लेवलचे प्रश्न एवढे साधे विचारले जाऊ शकतात का. असे साधे प्रश्न आहेत. मग तिथेही दुर्लक्षित भाग व्हायला नको ना. नाही तर आपण काय करू की डिटेलमध्ये कन्सेप्ट करू, डेप्थमध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास करू, इंटरलिंकिंग, ॲप्लिकेशन सगळं क्लिअर आहे म्हणावं सर, त्याच्यावरचा एकही प्रश्न चुकणार नाही. पण मग काय, साधा बेसिक डेटा जर तुम्हाला विचारला तर तो येत नाही. झालं ना विषय. काय आपल्याला जे साध्यातलं साधं सोपं आहे ते अजिबात चुकता नाही कामा नाही, अवघडही यायला पाहिजे. पण आपण अवघडच करून बसतो आणि साधं चुकून जर बसलं तर मग स्पर्धेतून डायरेक्ट जागेवर बाहेर पडतो आपण. तसं होता कामा नये. म्हणून सगळ्या बाजूनं जेवढं पॉसिबल आहे तेवढं इकॉनॉमिक्स आणि परीक्षेची जी काही डिमांड आहे ती आपण फुलफिल करायचा प्रयत्न करू. त्यामुळे आजचा या व्हिडिओचा पॉईंट आहे बेसिक फॅक्ट्स, बेसिक डेटा. पुन्हा तोच मुद्दा आयोग समोर ठेवून कुठलीही गोष्ट आयोगाच्या बाजूला नको जायला. म्हणून PYQ तुमच्या समोर आहे. मी म्हणतोय म्हणून नाही, इथं बघा तुम्हाला लक्षात येईल का बेसिक फॅक्ट्स पार्ट असणे किती गरजेचं आहे, ही परीक्षेची डिमांड आहे. इथं प्रश्न आहे FRBM ॲक्ट या संदर्भात. आणि मग सरळ प्रश्न, FRBM कायदा हा केव्हापासून लागू करण्यात आला. कीवर्ड बघा, लागू करण्यात आला, संमत नाही. जनरली FRBM बद्दल सगळ्यांना आपल्याला वर्ष माहिती असतं, पण ते जवळपास माहिती असतं. कोणाला FRBM ॲक्टमध्ये 2003 आठवतं, कोणाला 2004 आठवतं या इथं, किंवा कोणाला 5 आठवतं. असं नियर अबाउट वर्ष असतं ना. आता ऑप्शन बघा, 2003 पण आहे, 2004 पण आहे, 2005 पण आहे. हे ठीक आहे, समजा हे जरा जास्तच बाहेरचं आहे. पण मी जे नेहमी सांगतो ना की आयोग फार क्लोज ऑप्शन टाकतं आणि तुम्हाला कन्फ्युजन न ठेवता परफेक्शनवर काम केलं पाहिजे, हे त्याचा डेमो. आपण वाचतो वर असं वाटतं FRBM ॲक्ट 2003, 4, 5 बघून परीक्षेमध्ये ऑप्शन आले की मी निवडतो, असा आपला अट्टहास असतो किंवा गैरसमज असतो. तो दूर करायचं. 3 ऑप्शन तुम्हाला क्लोज आहेत, 2003, 2004, 2005. आणि लक्षात घ्या, पेपरमध्ये मी नेहमी सांगतो तिथं प्रेशर असतं. आपण अख्खं आयुष्य पणाला लावलेलं असतं. आधीचे फेलियर्स असतात, घरच्यांचं प्रेशर, कुटुंबाचं, समाजाचं, आणि त्यात 1 तास आयोग कंबाईनच्या ह्याच्यामध्ये. तरी विचार करा, ह्या प्रेशरमध्ये तिथं लक्षात येत नाही 3 आहे की 4 आहे, आणि मग कन्फ्युजन वाढत जातं. मग हे जर तुमच्या समोर आधी आलं की बाबांनो बेसिक फॅक्ट्स पण आयोग एवढ्या क्लोज ऑप्शन विचारायला लागले, तर आता आपल्याला काय माहिती पाहिजे, क्लिअर कट 2004ला आहे की 5ला आहे की 3ला आहे, हे करा. इथं कन्फ्युजन नका हो. हातचा 1 मार्क जात आहे. आणि मी नेहमी सांगतो अशा स्वरूपातील बेसिक क्वेश्चन जर गेले तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडता. आणि क्वेश्चन गेला, 1 मार्क गेला, 1 वर्ष गेलं. आता तर मी म्हणलं ना तुम्हाला 1 वर्ष नाही, 1.5, 2 वर्ष चाललं लागलेत. परीक्षा होत आहेत, नाही होत आहेत, प्री झाली की मेन्स नाही. मग विचार करा, एका प्रश्नाची आणि एका मार्काची किंमत ही आपल्याला खूप जास्त घातक ठरू शकते. हा एक प्रश्न झाला. पुढे अजून इथंच लगेच दुसरा प्रश्न. परत बेसिक फॅक्ट आहे, काय आहे हा, काय कन्सेप्ट आहे का, ह्याचं अंडरस्टँडिंग, ह्याचं ॲप्लिकेशन, ह्याचं कोर काही संबंध नाही. टू द पॉईंट फॅक्ट्स माहिती पाहिजेत. मी तर असं म्हणेल की अशी सवय लावा, साध्या बेसिक फॅक्ट्सला तुम्हाला पर्यायाची गरज नसली पाहिजे. जसं की इथं FRBM ॲक्ट म्हणलं की कधी संमत कधी झाला आणि लागू कधी झाला, इयर डायरेक्ट सांगितलं पाहिजे, ऑप्शनमध्ये शोधलं पाहिजे. सेम बँकांचं राष्ट्रीयकरण, तुम्हाला ऑप्शनची काय गरज आहे मला सांगा. बँकांचं राष्ट्रीयकरण जे 2 वेळा झालं. पहिलं राष्ट्रीयकरण 1969ला, किती बँकांचं झालं, ज्यांची ठेवी किती होती तोंडपाठ पाहिजे. दुसरं राष्ट्रीयकरण 1980ला झालं, किती बँकांचं ज्यांची ठेवी किती होती हे पण क्लिअर कट पाहिजे. आता ह्याच्यावर जर इथं परफेक्शन असेल तर बघा, आयोगाने प्रश्नामध्येच काय दिलं, 1969ला बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, किती झालं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, हे प्रश्नातच दिलंय. पण आता विषय काय की ज्यांची ठेवी किती होती, याच्यापेक्षा जास्त ज्यांची ठेवी होती त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. मग 50, 75 का 125 काय असेल, 50 कोटीपेक्षा जास्त. कळत आहे. म्हणून इथं जी हेडिंग दिली होती बेसिक फॅक्ट्स आणि डेटा, ह्याचं परफेक्शन गरजेचं आहे. आता दुसरं तुम्हाला विचारलं, सांगा 1980ला राष्ट्रीयकरण झालं, किती ठेवी,
100पेक्षा जास्त, 200 कोटीपेक्षा जास्त, बरं किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. मग हा जर डेटा आपल्याला जर व्यवस्थित नसेल पाठ, कन्फ्युजिंग असेल, तर मग आपण कुठल्या परीक्षेची तयारी करतोय. मग आपण प्रबळ दावेदार जे म्हणतो मला पोस्ट मिळवायचीच ह्या वर्षी, तर कशी मिळणार आहे. म्हणून कन्सेप्टवर असेल, फॅक्ट्सवर असेल, जेवढ्या लेवलला आपल्याला काम करता येईल त्या सगळ्या बाजूनं काम करायचं आहे, तरच आउटपुट मिळेल. आणि कॉम्पिटिशन ब्रेक करायचं असेल तर फक्त कन्सेप्ट क्लिअर करून चालत नाही. म्हणजे इकॉनॉमिक स्ट्रॉंग आहे सर, काही कन्सेप्ट विचारा, नाही, असे पण प्रश्न आहेत ना. अशा स्वरूपातील सगळे एरिया तुमच्या समोर आणणार आहे. आणि म्हणून या आत्मनिर्भर बॅचमध्ये तुम्ही बघा, इथं मी काय फोकस केलेलं आहे, कन्सेप्ट, त्याच्यासोबत फॅक्ट्स आपल्याला ती सुद्धा सोडायचं नाही. जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, फॅक्टसुद्धा इथं अशा पद्धतीने करून घेतलं जातील की त्याच्या आजूबाजूला बॅकग्राऊंड सांगितलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला विचारलं मी RBIची स्थापना कधी झाली, सांगा तुम्ही 1935ला. बरं, RBIचं राष्ट्रीयकरण कधी झालं, 1949ला. का बरं असं, स्थापना 35 आणि राष्ट्रीयकरण थेट 1949ला. मग हा बेस काय आहे, कशामुळं. मुळात RBI सारखी मध्यवर्ती बँक, जी बँकांची बँक आहे, तिचं राष्ट्रीयकरण करायची काय गरज पडलेली. मग हे जे आहे ह्या बॅकग्राऊंड सहित फॅक्ट्स क्लिअर केले जातात आपल्या बॅचमध्ये. आणि एवढ्यावरच नाही तर मग योजना असेल, करंट अँगल असेल, व्हॉटएव्हर सगळंच. बाकी हे पण मुद्दे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. कन्सेप्टबाबत ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवले आहेत. तुम्हाला या सगळ्या अशाच पद्धतीनं बॅचमध्ये, आत्मनिर्भर बॅचमध्ये पाहायला मिळेल. कुठलीही बाजू वीक ठेवणार नाही. म्हणून ही बॅच, हा आयोगाचा असा पॅटर्न आपल्याला पुढे कंटिन्यू बघायचा आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. हा कंटेंट, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आवर्जून फीडबॅक तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. कन्सेप्टची क्लॅरिटी, डेप्थ किती गरजेची आहे, त्यासोबत इंटरलिंकिंग ॲप्लिकेशन काय असतं आणि फॅक्ट्सचं इम्पॉर्टन्स पण काय आहे. बेसिक फॅक्ट्स आपल्याला किती पाठ पाहिजेत. आपल्याला असं वाटतं छोट्या गोष्टी नको करायला सर, आम्हाला ते होत नाही एवढं पाठांतर. एक्झामची डिमांड आहे, तुम्हाला ते करावंच लागेल. तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, त्याची मार्क वाढतील आणि ते पोस्ट घेऊन निघून जाईल. तेव्हा तुम्हाला चॉईस नाही आहे. स्टुडंट म्हणून ज्यावेळेला आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जी एक्झामची डिमांड आहे ती पूर्ण फुलफिल करावी लागते सगळ्याच अँगलनी, आणि जे आपल्या इथं काम केलं जातं. तुम्हाला या अशा सगळ्या गोष्टी इथंच या सगळ्या ह्याच्यातून कंटेंटमधून मिळत आहेत. म्हणून आपलं यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल अर्थनीतीचं सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासाच्याही पलीकडं, म्हणजे फक्त कन्सेप्ट, कंटेंट हेच नाही गरजेचं, तर अशाही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्याच्या सगळ्या या सिरीजमार्फत माझा उद्देश एवढाच आहे, येणारी जी 2025ची परीक्षा आहे ही तुम्ही टार्गेट जी केलेली आहे ती लास्ट असायला पाहिजे. प्री मेन्स काढा आणि बाहेर पडा याच्यातून, नाही तर वर्षानुवर्षे कसे गेलेले कळतसुद्धा नाही, हे लक्षात घ्या. आणि मग ज्यांचा अभ्यास झाला आहे, ज्यांना असं वाटतं की बाबा बॅच जॉईन करावं, त्यांनी बॅच जॉईन करा, नाही तर टेस्ट सिरीजचा एक बेस्ट ऑप्शन आहे. अशाच पद्धतीनं आयोगाच्या लेवलच्या क्वालिटी टेस्ट तुम्हाला फ्रेम केलेल्या आहेत. आणि इथं ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज म्हणून आपण लॉन्च केलेली आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन. त्याचा शेड्यूल वगैरे सगळं टेलिग्रामवर तुम्हाला दिलेलं आहे. याची इन्फॉर्मेशनही एका व्हिडिओमार्फत दिली, ते एकदा बघून घ्या. कशा पद्धतीचे प्रश्न असतील, त्याचा डेमो, त्याचं एक्सप्लेनेशन किती काय सगळं आहे. त्यामुळे ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनी आवर्जून या बाबतीत पण विचार करा. अशा पद्धतीनं अर्थनीतीचे हे 2 महत्त्वाचे पॉईंट्स जे आता सांगितले, आत्मनिर्भर बॅच आणि हे टेस्ट सिरीज, यावर विचार करा. सो हा झाला आत्ताचा एवढा कंटेंट. अजून याच्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर येतील, त्यामुळे टचमध्ये राहा, स्टे ट्यून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.